आज जे मी पत्रकार परिषद इथं आपण आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये काल बघितलेले पत्रकार परिषदेमध्ये भरपूरसे नगरसेवक आणि जे स्वतःला पुढारी म्हणून घेतात अशा लोकांनी खूप वल्गना केल्या की भुसावळचा विकास नाही केला. 1998 ते 2009 पर्यंत 10 पर्यंत म्हणा. आता आपण सर्व साक्षीदार आहेत, म्हणजे मी तरी लहान होतो त्यावेळेस, पण आपण सर्व वडीलधारी मंडळी आहे. 1998 मध्ये हे भुसावळ हे भुसखेड होतं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी नगराध्यक्षपद आणि आईनी नगराध्यक्षपद, त्याच्यानंतर वडिलांना जनतेने आशीर्वाद देऊन सर्वात जास्त लीडने आमदार बनवलं आणि हे भुसावळ शहर पुन्हा भुसखेड हे भुसावळ शहर झालं. सर्व विकास सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्याला माहिती होते रस्त्यांची परिस्थिती काय होती. जळगाव रोड, यावल रोड, खडका रोड, कोणताही रोड म्हणा, आपल्याला सर्वांना माहिती की हे रस्ते कोणी केले आणि कोणाच्या प्रयत्नांनी हे कामं झाले. जितके कॉम्प्लेक्सेस असतील, मग आपलं बाजारातले कॉम्प्लेक्सेस घ्या, शिवाजी कॉम्प्लेक्स घ्या, कुठलेही भुसावळचं कुठलेही कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी संकुल म्हणा, कोणाच्या सत्तेमध्ये ह्या भुसावळचा विकास झाला आहे हे सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि कितीही बोलले तर जे इतिहास आहे ते आपण पुसू शकत नाही. आणि आता जे नगरपालिकेमध्ये आमच्या ताई गायत्रीताई बंगाडे जेव्हा नगराध्यक्ष ते पीठासीन अधिकारी असतात, तुम्ही त्यांच्या टेबलपर्यंत जातात. मी शेजारी असतो सचिन अण्णांच्या अंगावरती धावून आले होते. आता ते बसले सत्ताधारी गटामध्ये आणि ते विरोधी पक्षाच्या गटातून उठून सचिन अण्णापर्यंत जात आहे. काय गरज आहे? तुम्ही स्वतः जर याच्यामध्ये आहे, सभागृहामध्ये आहे, तर तुम्ही सभागृह कसं चालायचं असतं ते त्यांना, मला कदाचित वाटतं की त्यांना अनुभव नाही. कारण आजपर्यंत त्यांनी मिटिंगा कधी घेतलेल्याच नाही. जे मिटिंगा झाल्या असतील ते सर्व कागदोपत्री झाल्या असतील असं मला तरी ते बघून वाटतं. कारण माझी तर पहिलीच संधी नगरपालिकेमध्ये